नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेळे कलाकारच्या या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. रसिक हो, आपल्या महाराष्ट्रात मनोरंजनाचं क्षेत्र खूप मोठं आहे. आपली इंडस्ट्री खूप मोठी आहे. मग यामध्ये अनेक सांगीतिक कार्यक्रम होतात, चित्रपट होतात, नाटकं होतात, अनेक सिरियल्स आपण नियमाने बघतो. मग या माध्यमातून अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्रात रोज येत असतात. पण त्यातले काही कलाकार असे आहेत की जे सातत्याने पॅशनेटली काम करतात आणि या माध्यमातून आपल्या कलेला तलवारीला जशी धार चढवावी ना तशा आपल्या कलेला धार चढवतात. अशाच काही कलाकारांपैकी एका कलाकाराला आपण आज भेटणार आहोत. एक उत्तम अभिनेते, उत्तम वक्ते, उत्तम लेखक आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तम माणूस. भेटूया शरद पोंक्षे यांना. शरदजी नमस्कार. नमस्कार. या मुलाखतीच्या निमित्ताने मला तुमच्या अगदी लहानपणापासूनचा प्रवास म्हणजे तुमचे आईवडील मुंबईत आणि तुम्ही मिरजेला आजी आजोबांकडे राहत होतात तेव्हापासूनचा प्रवास मला जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे अगदी तेव्हापासून तुम्ही ठरवलं होतं की अभिनेताच व्हायचं असं काही होतं? हां, मी ठरवलं साधारण 7वी 8वी पासून कन्फर्म ठरवलं बरं असं. पण अगदी मिरजेच्याही आधी अंबव म्हणून आमचं एक गाव आहे कोकणात, संगमेश्वर तालुक्यामध्ये. खूप खेडेगाव आहे. बरं. म्हणजे अख्ख्या गावात एकमेव वाण्याचं दुकान, बरं, एक पोस्ट ऑफिस एवढंच आहे, बाकी काहीच. आणि आमचं सूर्यनारायणाचं खूप मोठं मंदिर आहे. बरं. आणि तिथे मला ठेवलं होतं. आई वडील दोघेही नोकरी करायचे, त्यामुळं आजी आजोबा, आमची शेती होती. बरं. फक्त असं झालं की इतकं खेडेगाव होतं की पुढे शिक्षण कसं होणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होता. म्हणजे ही मी 70 सालातली गोष्ट सांगतोय. तर तसं काही नव्हतं. मग आजोबा माझे, आईचे वडील, म्हणजे आईचं माहेर मिरजेला आणि मिरज तसं वेल डेव्हलप शहर होतं, मोठं शहर होतं. म्हणून मग अंबवरनं मिरजेला मी शिफ्ट झालो. बरं. 1 वर्ष शाळेत गेलोय मी अंबवच्या. अच्छा. हां. बरं. तेव्हा मॉन्टेसरी होती. केजी सिनियर केजी असलं काही नव्हतं, एक मॉन्टेसरी असायची. बरं. तर मी ते केलेलं 1 वर्ष तिथे. आणि मग त्यानंतर मी इकडे आलो मिरजेला. मग मिरजेला सुरू झालं मग गॅदरिंगची, नाटकातनं कामं करणं वगैरे वगैरे. आणि मग अचानक माझे वडील आजोबा गेले 5वीत असताना. बरं. मग आई म्हणाले आता मामाच्या जीवावर मी काही ठेवणार नाही. वडील असतानाची गोष्टच वेगळी होती. आणि मग 6वी पासून मुंबईत आलो. 6वीत मुंबईत आलो. आम्ही मुंबईत चाळीमध्ये राहायचो. बरं. आणि आमच्या चाळीमध्ये खूप मोठे त्यावेळेचे खूप नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव, तर ते आमच्या चाळीत राहायचे. आणि त्यांची मुलं, जे आता त्यांचा जो मुलगा आहे संगीत कुलकर्णी, जो आता खूप नामवंत निर्माता दिग्दर्शक आहे, त्याच्या खूप मालिका गाजल्या आहेत, तो आणि मी एकाच शाळेत. बरं. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने मी 7वीत, तो 1 वर्ष 8वीत, आम्ही सगळी अशी मुलं एकत्र आलो आणि स.न.वि.वि. म्हणून संस्था सुरू केली. स्नेह नमस्कार विनंती विशेष. आणि मग महाराष्ट्राच्या सगळ्या एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात झाली साधारण 77 पासून. हो, म्हणजे तुम्ही खूप एकांकिका स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट केलाय. कारण आम्हाला कधी बक्षीसच मिळायचं नाही. बरं. एकही प्राइज नाही. म्हणजे मला वाटतं 10 ते 12 वर्ष सातत्याने तुम्ही एकांकिका स्पर्धा. 88 पर्यंत, 77 ते 88 वर्षाला 10 एकांकिका स्पर्धा. बक्षीस मिळालं नाही की आमचं काही चुकलं असं आम्हाला कधीच वाटायचं नाही. आम्हाला वाटायचं ती एकांकिका चुकीची निवडली. आणि मुलगी नाही काम करायला आमच्याकडे, म्हणून कायम स्त्री पात्र विरहितच एकांकिका करत राहिलो आम्ही. साधारणपणे एकांकिका स्पर्धेत भाग घेणाऱ्या संस्था वर्षाला 1 एकांकिका निवडतात आणि सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. बरोबर. आम्ही प्रत्येक स्पर्धेला वेगळी एकांकिका करायचो. बरं. कारण आम्हाला बक्षीसच मिळायचं नाही, उत्तेजनार्थ पण नाही, कधीच नाही. आणि डायरेक्ट 88 साल उजाडलं. बरं. आणि 78 ते 88 वर्षाला 10 एकांकिका. एवढा मोठा प्रवास, एकही बक्षीस न घेता, न कंटाळता, अथकपणे हेच करायचंय आपल्याला, हरलो नाही कधी. आणि 88 साली चतुरंग संस्था फार गाजलेली मोठी संस्था आहे, सामाजिक कार्य खूप मोठं करते. त्यांनी गणेश सोळंकी स्मृती प्रित्यर्थ चतुरंग एकांकिका स्पर्धा
हा सवाई एकांकिका स्पर्धा, बर जो आज खूप मोठं नाव आहे त्या स्पर्धेला, हो ते सुरू केलं 89ला. हा आणि त्या वर्षी आम्ही बर. दिलीप परदेशी, बर हा दिलीप परदेशी खूप मोठं नाव. हा मोठं तर नाव. दिलीप परदेशींची काळ्या बंबाळ अंधारी एकांकिका निवडली आणि त्याच्यात आम्हाला मुलगी होती एक. आम्ही एक आमच्याच ग्रुप मधली एक आमच्या चाळीत राहणारी एक मुलगी होती, तिला आम्ही खूप पटवलं. हा. मग ती एकांकिका केली. मग ती एकांकिका केली आणि आयुष्यात पहिल्यांदा त्या एकांकिकेला महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये हा कधी पहिलं कधी दुसरं अशी बक्षिसं मिळाली. मला प्रत्येक ठिकाणी मी खलनायक केला होता त्याच्यात. बर आणि अभिनयाचं प्रशस्तीपत्र, अभिनयाचं पहिलं पारितोषिक, अशी सगळी बक्षिसं मिळत गेली. आणि मग ही सवाई एकांकिका डिक्लेअर झाली बर की महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये फक्त पहिली आणि दुसरी विजेतीच एकांकिकेलाच इथे एंट्री आहे. बर तेव्हा आम्हाला तो प्रवेश मिळाला आणि पहिली सवाई एकांकिका स्पर्धेतली पहिली सवाई माझी. वा वा. आणि आणि तिथून मग ते सुरू झालं. मग खऱ्या अर्थाने प्रोफेशनल तुमचं नाटक कुठलं, की ज्याच्याकरता म्हटलं ना की एक तपश्चर्या एवढी केली, इतके काळ थांबल्यानंतर सर्वार्थाने प्रोफेशनल नाटक ते कुठलं? 89ला मी BST मध्ये नोकरीला लागलो. हा मी डिझेल मेकॅनिक म्हणून नोकरीला लागलो. बर आणि मग BST एक फार मोठं दालन माझ्यासाठी बर उघडलं. तिथे मला नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर भेटले, बर दिग्दर्शक अरुण नलावडे यांची भेट झाली, तिथे अविनाश नारकर भेटला, वा तिथे असे अनेक मित्र भेटले. प्रशांत दामलेची आणि माझी पहिली ओळख. हे सगळी मंडळी BSTतली आहे बरं का. वा. आणि BSTचा एक फार मोठा इतिहास आहे. म्हणजे सुनील दत्त BSTचे, जॉनी वॉकर BST, काय सांगताय? श्रीना पेंडसे BST, अशी एक कलाकार मंडळी BSTतनं बाहेर आलेली आहेत. तर त्यामुळं म्हटलं हे आपण बरोबर योग्य ठिकाणी आता आलेले आहोत. आणि मग तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि प्रलमयकरांचं 89ला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत BST कला क्रीडा मंडळातर्फे नाटक केलं. बर त्यात अप्रतिम एक माझी भूमिका होती, काळोखाच्या सावल्या म्हणून. बर. सुंदर नाटक होतं ते. नाटक बघायला परीक्षक अंतिम फेरीला रघुवीर तळाशीलकर, नेपथ्यकार, फार मोठं नाव नेपथ्यातलं, आत्ताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल. तर रघुवीर तळाशीलकर हे नेपथ्यकार होते आणि ते अंतिम फेरीचे परीक्षक होते. बर. आणि त्याच वेळेला ते कलावैभवचं, मोहन तोंडवळकरांचं 50वी नाट्यकृती, जी गंगाराम गवाणकर यांनी लिहिली होती, वरून सगळे सारखे, लीलाधर कांबळे डिरेक्ट करत होते, बर त्या नाटकाचं पण नेपथ्य तेच करत होते. बर. ते दिवसभर त्या तालमीला जायचे आणि संध्याकाळी 7ला रवींद्रला परीक्षण करायला यायचे. आणि मग त्यांनी हे नाटक बघितलं आणि त्या नाटकातलं माझं काम त्यांना खूप आवडलं. बर. आणि त्यांनी मोहन तोंडवळकरांना फोन लावला की मोहन, अरे आज मी एक नाटक बघितलं, त्यात एक फार मस्त पोरगा आहे, काम करतो, आणि आपल्या नाटकात आपल्याला इंद्राची भूमिका करायला कोणी सापडत नाहीये, तर हा इंद्र म्हणजे जरा छान दिसणारा पाहिजे, पर्सनॅलिटी पाहिजे, म्हणजे 5-5, 6-6 अप्सरांना घेऊन फिरणार आहे ना तो. तर तसा कोणतरी पाहिजे. तर हा मुलगा खूप छान आहे, जी वाणी स्वच्छ आहे आणि छान काम करेल. आणि तिथून तालमीला सुरुवात झाली. हे पहिलं व्यावसायिक नाटक. बर. त्या नाटकात खूप छान भूमिका मिळाली, पण पुढे परत स्ट्रगल चालूच राहिला. कोणी बॅकग्राऊंडला नाही, कोणी गॉडफादर नाही, अतिशय स्वाभिमानी स्वभाव, कोणासमोर वाकणं झुकणं माहीत नाही, फुकटचं कोणाचं ऐकून घ्यायचं माझ्या बापाने शिकवलेलं नाही. त्यामुळं मला परत मोठी भूमिका त्याच्यानंतर परत मिळाली नाही. मग असे छोटे छोटे रोल BSTतली नोकरी सांभाळून करत राहिलो. 14 व्यावसायिक नाटकं. बर. 89 ते 97. वा. 14 व्यावसायिक नाटकांमध्ये 60 रुपये ही पहिली नाईट, मग 75 झाली, मग 100 झाली, मग 110 रुपये, मग 125 रुपयापर्यंत गाडी गेली माझी. असं ते छोटं 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 करत 97 साल उजाडलं. आणि 98चा मार्च महिना मी शिवाजीला एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे बाहेर उदय धुरत म्हणून माऊली प्रोडक्शनचे निर्माते उभे होते आणि आमचे उमेश मुळीक नावाचे एक फार मोठे प्रकाश योजनाकार, त्या काळामध्ये म्हणजे 10 व्यावसायिक नाटकातली 5 व्यावसायिक नाटकांचं प्रकाश योजना उमेश मुळीकच करायचा, इतकं नाव होतं त्याचं. तर तो उदय धुरतना मी बाजूलाच उभा होतो, म्हणाला की अरे उदय काय नाटक कुठलं करतोयस? तो मला एक सॉलिड नाटक करतो, इतिहास घडवणारं नाटक. बर. मी नथुराम गोडसे बोलतोय आणि ते प्रदीप दळवीनी काय लिहिलंय म्हणाला.
पण विनय आपटे दिग्दर्शन करतो, ते वरच वाचन चालू आहे. तर मला काय कधी करतोय ओपन, कधी करतोय? अरे ओपन कुठलं म्हणाला, काय त्या विनय आपटेला त्या नथुरामच्या भूमिकेसाठी कोण आर्टिस्ट पसंतच पडत नाही. तो म्हणाला, उमेश त्याला म्हणाला, हा बघ शरद पंक्षी, ह्याला एकदा बघ ना ट्राय करून. म्हणून मी दुसऱ्या दिवशी 3 वाजता BHTतनं सुटल्यावर तिथे शाहू सभागृहात गेलो, शिवाजीच्या वरती आहे. बर. आणि विनय समोर बसला होता आणि मग थोड्या वेळाने मला म्हणाले, ये आता वाच स्वगत. मग ते वाचलं मी स्वगत. वाचल्यावरच त्यांना काय क्लिक झालं मला माहित नाही. बरं ठीक आहे, उद्यापासून रोज यायचं, बर, वाचनाला यायचं. कुठली भूमिका देईन ते सांगेन नंतर मी, पण वाचायला रोज यायचंच तू आता. म्हटलं चला, एक होप्स निर्माण झाली, चायला काहीतरी आवडलेलं दिसतंय याला. मी त्यानंतर 7-8 दिवस रोज जात होतो. आणि मग 8व्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये डायरेक्ट नथुरामची भूमिका कोण करणार असं डिक्लेअर होणार होतं. बर. मी तिथे जाण्यापूर्वी जवळजवळ दोघांचं नाव फायनल लिस्ट पर्यंत आलेलं होतं. एक मंगेश भिडे आणि एक प्रसाद ओक, आत्ताचा आघाडीचा कलाकार. हो. जवळजवळ मंगेश प्रसाद मध्ये पण प्रसादच होईल की काय असं वाटत होतं. अशा सिच्युएशन पर्यंत आलेली होती गाडी. आणि माझी एंट्री झाली. बर. आणि त्याच्यानंतर 8व्या दिवशी प्रसादला अचानक विनयने, त्यातला एक दुसरा रोल आहे सावंत इन्स्पेक्टरचा, तो करशील का विचारलं. तर प्रसाद अतिशय बाणेदारपणे, त्या प्रसाद कोणी नव्हता पण त्याच्या या धारिष्ट्याला दाद दिली पाहिजे. विनय आपट्याला त्यावेळेला असं सांगणं की मी करेन तर फक्त नथुरामचा रोल करेन, नाहीतर मग मला कुठलाच रोल नाही करायचा. बर. तर तो म्हणाला, मग निघ इथनं. बर. विनयच्या स्टाईलने तो प्रसाद निघाला तिकडनं, गेला. मग राहायला मंगेश भिडे आणि मी दोघंच. बर. आता पत्रकार आलेत, समोर बसलेत, अजूनही आम्हाला माहित नाही यायला कोण नथुराम हा करणार का मी करणार. पण मी पण हे ठरवलेलं होतं की समजा त्याला दिला तर आपण निघून जायचं, बाकीच्या रोल मध्ये आता मला नाही. बरोबर. असं मी काय अजून सांगितलं नव्हतं, कारण अजूनपर्यंत मला त्यांनी काही नाही म्हणलेलं नव्हता तो. मग पत्रकारांसमोर पहिलंच वगैरे दोघांनी म्हणायचं असं ठरलं. बर. ते मंगेश भिडेनी पद्मासन विद्मासन घातलं, एकदम काय गायत्री मंत्र वगैरे म्हटला आणि मग त्यांनी ते सुरू केलं म्हणायला. तर ते सगळं बघूनच प्रदीप दळवी पिसाटला, तुमचा लेखक. म्हणाले, काय असा होता काय नथुराम, असं त्याचं बडबडत निघून गेला बाहेर. मग विनय म्हणाला, जरा थांब, आता शरद बघ कसं बोलेल. आम्हाला म्हणाला, तू तुझ्या पद्धतीने म्हण. मी अख्खं सोबत म्हटलं. मग प्रदीप जो खुश झाला, विनयला मला कोणी नाही आज पोरगा, क्या बात है. आणि मग पत्रकारांसमोर डायरेक्ट डिक्लेअर केलं. काय तेव्हा तुमच्या मनात भावना होत्या? प्रचंड आनंद. मोबाईल नव्हते, पटकन घरी कळवावं असं काही शक्य नव्हतं. मग तिथून भाईंदरला, तेव्हा मी भाईंदरला राहायचो. बर. भाईंदरला कधी घरी जातोय आणि आमचे आई वडील बिचारे खूप उत्सुकतेने वाट बघत होते. आणि त्याचे तुम्ही खूप प्रयोग केले ना, म्हणजे 1000 प्रयोगांचे 1100 प्रयोग केले. 1100 प्रयोग. 20 वर्ष, 98 ते 2018, 20 वर्षात 1100 प्रयोग केले त्याचे. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रयोगाला सुरुवातीला तर झालंच, खूप कॉन्ट्रोवर्सी झाल्या, शेवटच्या प्रयोगापर्यंत 20 वर्ष संघर्ष कधीच संपला नाही. त्या संघर्षाची एक गंमत आहे, या 20 वर्षात इलेक्शन्स आल्या की संघर्ष सुरू व्हायचा. बरं. जेव्हा इलेक्शन कुठेच नसायची, कुठल्याही नगरपालिकेची इलेक्शन नाही, विधानसभेची नाही, कुठे नाही, मधला काही पिरियड असतो बघा, जसं आता काही काळ आहे बघा, कुठलीच इलेक्शन नाही. बरोबर. मग ह्या पिरियड मधले नथुरामचे प्रयोग काहीच प्रॉब्लेम नाही, शांतता. म्हणजे मग काँग्रेसवाल्यांना मग काहीच प्रॉब्लेम नसायचा, राष्ट्रवादीवाल्यांना काहीच प्रॉब्लेम नसायचा, शांत प्रयोग. इलेक्शन आल्या की लगेच कॉन्ट्रोवर्सी, आम्ही नथुराम होऊ देणार नाही. कारण मला आठवतं पुलोत्सवामध्ये तुमचा सत्कार करणार होते, तेव्हा सुद्धा पत्रक लोकांनी पुलोत्सवात, म्हणजे मी मानलं पाहिजे. मी त्याही दिवशी सत्कार घेतल्यानंतर भाषण केलं, त्यात मी हे वाक्य म्हटलं की मला कौतुक वाटतं आणि मी आभारी आहे की म्हणजे पुरस्कार देण्याची जी समिती असते त्याच्यात सुद्धा काही लोक माझ्या नावाला विरोध करणार होते, केवळ मी नथुरामचे रोल केलाय म्हणून. पण तुमचा माझा कॉमन मित्र वीरेंद्र चित्रव पक्का होता तो, आणि काही लोक फार नाही शरदलाच द्यायचा पुरस्कार, आणि म्हणून तो मला मिळाला.
कारण प्रत्येक ठिकाणी हेच होतं, आपल्याकडं कला म्हणून कोणी बघतच नाही त्याच्याकडं. बरोबर. एखादा असा प्रसंग किंवा खूप त्रास झाला एखाद्या प्रयोगाला, असा एखादा असेल तर सांगा ना. नथुरामचा तुम्ही खूप आहेत अनंत असे प्रसंग. त्यातला एखादा. का आता इथे दीनानाथ पार्ल्याला एक प्रयोग होता. बर. त्या प्रयोगामध्ये अचानक काही मुलं, तरुण 25-30 वर्षाची मुलं घुसली. राहुल गांधी जिंदाबाद, ते सगळे युवक काँग्रेसचे पोरं होते. ती सगळी ती घुसली म्हणजे डायरेक्ट स्टेजवर आले आणि मी स्टेजवर डायलॉग बोलत असताना असा घेराव घातला मला पूर्ण. बर. त्या मुलांनी. हाऊसफुल थिएटर, दीनानाथ मंगेशकर पार्ला, अतिशय क्रीम ऑडियन्स असतो तिथे. हो बरोबर. फालतू माणसं नसतात, अगदी अतिशय सुशिक्षित आणि एक छान असा एक सुंदर ऑडियन्स असतो. आणि त्याच्यासमोर असं सगळं हे प्रकरण सुरू झालं. हे सुरू झाल्यानंतर मी शांत उभा राहिलो. ते मला नाटक बंद, आणि सगळ्यांना सांगायला लागलो नाटक बंद. आणि एक चमत्कार घडला त्या दिवशी. एक उत्तम घराण्यातली एक चांगली नवरा बायको नाटकाला बसलेली होती 4थ्या का 5व्या रांगेत. बर. त्या एक बाई उठल्या, हां, त्या समोर आल्या, स्टेजपर्यंत आल्या आणि त्यांनी असा पदर खोचला. बर. त्या उलट्या फिरल्या आणि सगळ्या प्रेक्षागृहातल्या सर्व समस्त स्त्रियांना त्यांनी आवाहन केलं बर की सर्व माझ्या भगिनींनो, शरद पंक्षींचं नाटक आपण बघायला आलोय आणि हे फालतू थर्ड क्लास काँग्रेसवाले हे मध्ये अडथळा आणतायत. सगळ्यांनी यावरती ह्यांना धडा शिकूया. बर. तुम्ही इमॅजिन नाही करणार, धडाधड बायका उभ्या राहिल्या. दीनानाथ पार्ल्याला सगळ्या बायका आलेल्या, त्या 5-25 जणी धाडकन उभ्या राहिल्या, सगळ्या आल्या. आता मी मध्ये, ते 12, 20, 25, 22 पोरांनी मला घेराव घातलाय आणि त्यांना ह्या सगळ्या बायकांनी घेराव घातला. बर. आणि सांगितलं डोअरकीपरना सगळे दरवाजे लावून टाका, सगळ्या कड्या बिड्या लावून टाकल्या, आता एकालाही बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि मग त्या मॅडमनी पोलिसांना फोन केला. बर. इमिजिएट 15 ते 20 मिनिटाच्या आत इथे आम्ही ह्यांना सोडणार नाही, ह्यांना आज अटक झाली पाहिजे. बर. अर्धा तासात पोलीस आले, पोलिसांच्या ताब्यात दिलं सगळ्यांना. आणि मग त्यांना सांगितलं जर शरद पंक्षींच्या अंगाला हात जरी लावलात तर आज आम्ही सगळ्या मिळून तुम्हाला मारू. आणि आम्ही कोणतरी फालतू नाही होत, मी स्वतः डॉक्टर आहे, वा, मेडिकल प्रॅक्टिस आहे माझी इथे, हे असले फालतू प्रकार चालणार नाहीत. आम्हाला नाटक बघायचंय, तुम्ही कोण सांगणार आम्हाला. क्या बात आहे. आणि नंतर ते सगळ्यांना अटक झाली, ते सगळ्यांना घेऊन गेले. आणि ती बाई पोलीस ऑफिसरला म्हणाली आता नाटक चालू आहे, नाटक संपलं की मी रितसर येते आणि पोलीस कंप्लेंट करते, FIR नोंदवा त्यांच्या. वा, याची घाबरून पळून जाणार नाही. हा, टाळ्यांचा कडकडाट, सगळ्यांनी उभं राहून त्या सगळ्या समस्त बायकांना स्टँडिंग ओव्हेशन दिली. सगळ्या जाऊन परत बसल्या आणि मला म्हणाला शरदजी सुरू करा आणि सॉरी सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खूप. क्या बात आहे. हे कलाकारां म्हणजे सगळ्या रसिकांचं तुमच्यावरचं प्रेम प्रचंड. शरदजी, तुमच्याबद्दल इंडस्ट्रीत असं बोललं जातं की शरद पंक्षी म्हणजे एकदम तत्वनिष्ठ माणूस, की दिलेला शब्द पाळणारा, खूप डिव्होटेड, मेहनती, आणि कुठलीही जबाबदारी घेतली की त्याच्यात एकदम ती क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. हे तुमच्याबद्दल अगदी प्रकर्षाने बोलले जातं. त्याकरता मग एखादी भूमिका तुम्हाला दिली करायला की मग तुम्ही लेखकांना भेटणार, डिरेक्टरला भेटणार, त्याचा कंटेंट समजून घेणार आणि तो नीट समजल्यानंतरच तुमचं 100% देऊन ती भूमिका करणार. याबद्दल मला सगळ्यात पहिलं काय माहितीये का, माझं एक तत्व आहे साधं सिंपल. मला खरं वागायला आवडतं, खरं बोलायला आवडतं, मला खोटं जगताच येत नाही. आणि मला उगाच कारण नसताना समोर खोटं बोलतात ना, मला मनस्ताप होतो, माझी सटकते. बरं, एकूण स्वभाव असा आहे की गप्प बसावं काही वेळेला, बरोबर आहे ना, आपल्याशी काय घेणं देणं नाही तर कशाला मध्ये पडायचं. तसं पण जमत नाही मला. म्हणजे समोर तिथं काही घडलं की मी घुसणारच तिकडे. मग खूप राडे, मग खूप शिव्या गाळी, खूप शिव्या, मला अप्रतिम शिव्या येतात. अप्रतिम म्हणजे माझ्याकडं स्टॉक भरलेला आहे. मग तो सगळा बाहेर येतो माझा. उगाच खोटं सांगतात प्रोडक्शनवाले, कधी कधी खोटं बोलतात. काही वेळेला ते जे सीन लिहून येतो तो इतका इलॉजिकल सीन असतो, मग मला माझं चिडचिड व्हायला लागते. अरे नाही, हे एक कॅरेक्टर आपण असं ठरवलं ना, मग हे कॅरेक्टर असं जर आहे तर मग ते तुम्ही असं कसं काय बोलू शकेल हा माणूस. मग मी काहीही बडबडतो. काय लेखक आहे, रात्री 2 पेग लिहून घेऊन लिहायला बसला होता की काय, फोन लावा त्याला,
मग कित्येक वेळेला ते राडे होतात, मग ते फोन लावतात, अरे यार ह्याला घ्यायचा म्हणजे इतकं म्हणजे आत्ता म्हणजे माझी मालिका चालू आहे, त्याच्यात तो अत्यंत काटकसरी दाखवलाय, खूप काटकसर करणारा. म्हणजे तो बायकोला असं म्हणतो की आता मागच्या लग्नात एक पैठणी घेतली होती, ते लग्नच तुम्ही वापरता ना ते पैठणी, म्हणजे वर्षभर ती घडी तशीच असते, मग परत प्रत्येक लग्नात घेऊन ती करायची काय, 8,000-10,000ला मिळते ती पैठणी. आता असं सगळं सातत्याने हा काटकसरीनं वागणारा माणूस. आमच्या घरातल्या लग्नाला त्या कॉस्ट्युम डिझायनरनी एक अतिशय भारीतला असा सिल्कचा, त्याच्यावर अशी काहीतरी एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली असा एक झब्बा आणून दिला मला. म्हटलं इकडे किती रुपयाला हा, तर मला साहेब 8,000-10,000ला ते मिळतो. मी हा कधी घेईन काय असा, मी का घालीन असा. बरं त्याच्यानंतर त्याच्यावर एक जॅकेट होतं, एक भरजरी कुठला तरी फेटा आणला होता, पण मी हे घालणार नाही. मी याच मुद्द्यावर येणार होतो. मग शेवटी त्यांनी कॉटनचे झब्बे आणले, मला दाखवले, हा ह्यातला कुठलाही मी घालीन. कारण मी तुमचं तेही रूप बघितलंय, आपण सुप्रिया चित्रावचा हर हायनेस करत होतो आणि अश्विनी स्टेजवरून उभी राहिली आणि तो ट्रॅकच प्ले झाला नाही. तुम्ही तुमचे डोळे जसे अभिनय करताना लोक ते एन्जॉय करतात की तुमच्या डोळ्यातले भाव बघतात, तसा तो टेक्निशियन तुमच्या नुसत्या डोळ्यांनाच घाबरला आणि त्यात तुमचा इगो नव्हता. म्हणजे सांगायचं आहे की ती कलाकृती खराब होते, सगळं वाट लागतं. तुम्ही जे काय चिडला होता नंतर तर सगळं एकदम छान. असं माझं ते बारीक सारीक गोष्टीत का तुम्ही इथे काम करायला आलाय, प्रत्येकाने जर माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला तर असं होणारच नाही. मी लेखकांना पण फोन बिन करून खूप झापतो. मागे एकदा मालिका केली होती मी आमदार, सलग 5 वर्ष आपलं 5 वेळा आमदारकीला निवडून आलेला आहे माणूस. बरं, कुठल्या तरी महाराष्ट्राच्या एका गावात. मग 5 वर्षा सलग 5 म्हणजे 25 वर्ष मी आमदारकी झाली. त्याच्यानंतर मी म्हणतो आता मला थांबायचं, रिटायर व्हायचंय, म्हणून तो सुनेला उभं करतो आमदार म्हणून. बरं, सून निवडून येते, कारण पुण्याही माझी तेवढी आहे, मी खूप काम केलेलं असतं सामान्यात. आता ही निघाली मुंबईला, आता सीन लिहून आला होता. मी एका मित्राला फोन करतो की माझी आता सुनबाई आमदार आहे, तर मुंबईत तिचा राहायचा प्रॉब्लेम आहे, तर तू तुझ्या तो बंगला पडलेला असतो रिकामा, तिथे राहायला दे. मी म्हटलं असं कसं होईल, ते आमदार निवास बांधलेला आहे तिथे 248 आमदारांच्या नावानिशी पाटी सकट 2 BHKचा एक फ्लॅट असतो. तेव्हा आमदार कुठलाही मुंबईत आला तर मी राहायचो कुठे हा प्रश्न नाही. त्यासाठी ते चर्चगेटला बांधलेला आहे तिथे. बरोबर. तर तो म्हणाला आमदार निवासवर जर राहिल्या तर पुढे मग असं दाखवायचं ना तिच्यावर रेप होतो, तो कसा दाखव. म्हटलं तुमची बुद्धिमत्ता त्याच्यासाठी वापरा की तिला आमदार निवासमध्येच राहते, पण काही कारणाने ती कोणाला तरी भेटायला जाईल, वॉट एव्हर, असं काहीतरी स्टोरी, हुशारी वापरा ना तिकडे तुमची. तसंच शरदजी तुमच्या बोलण्यातून, वागण्यातून, कायम व्याख्यानांमधून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दलचं असलेलं प्रेम, निष्ठा ही सतत दिसत असते. आणि त्याकरता तुम्ही शेकडो प्रयोग प्ले तुम्ही केले आहेत आणि वेळप्रसंगी मानधनाचा विचार न करता केवळ तत्व म्हणून केलेत. त्या सावरकरांबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल, तुमच्या भावना, विचार. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे की सावरकरांच्या दाखवलेल्या मार्गावरनं जर आपण पहिल्यापासून चाललो असतो तर आज देश आपण महासत्ता असतो. बरोबर. आज अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश हे देशच अस्तित्वात नसते. आज आपला अखंड हिंदुस्थान जो पहिल्यापासून आहे हे सगळं आपल्यात होतं, असा देश आज आपल्याला बघायला मिळाला असतं. 70 दशलक्ष चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ असतं. इतकं सावरकरचे विचार आणि राष्ट्र कसं चालवावं, शस्त्राने कसं युक्त असावं, इतकं म्हणजे साधे त्यांचे एक छोटंसं सांगतोय मुलाखतीत की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा तातडीने करायच्या कुठल्या गोष्टी आहेत ह्याची एक पत्र त्यांनी पाठवलं होतं सरकारला, आपल्या पंतप्रधानांना.
त्याच्यामुळे त्यांनी फार महत्त्वाचं लिहिलं होतं की आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित व्हायला पाहिजेत. बरोबर. आज देश स्वतंत्र झालाय आणि कुठल्याही देशाच्या सीमा या चरख्यावरच्या सुताने नाही, त्या तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात आणि त्याच्यावर रक्ताचं शिंपण करून त्या मजबूत करायच्या असतात. बर. तेव्हा शेजारील राष्ट्रांना कळतं जिथे रक्त सांडलंय तिथून भारत सुरू होतो. हा. वा. आणि असाही मेसेज जातो की ज्या अर्थी सीमेवर रक्त सांडलेलं आहे, रक्ताने ती आखलेली आहे, याचाच अर्थ या सीमेच्या रक्षणासाठी या देशातला प्रत्येक नागरिक हा रक्त कधी सांडायला तयार आहे. वा. आणि हे आपला देश सोडून सगळ्या बाकीच्या राष्ट्रांनी सावरकर अंमलात आणले. इस्रायलने सावरकर अंमलात आणले, अमेरिकेने आणले, इंग्लंडने आणले, सगळ्यांनी सावरकर, युरोपात सगळ्यांनी सावरकर अंमलात आणले. बरोबर. दुसरा समाजातला एक असा घटक आहे जो अत्यंत श्रीमंत असायला पाहिजे, तो होता शिक्षकी पेशा. हा. बरोबर. कारण एक घटक आहे शिक्षकी पेशा, हा पिढी घडवायचं काम करतो, संस्कार करायचं काम करतो आणि संस्कारित झालेली पिढीचं संरक्षण करायचं काम सुरक्षा व्यवस्थेतली माणसं करतात. म्हणून समाजातले हे दोन घटक, शिक्षकी पेशा आणि संरक्षण व्यवस्थेतली माणसं, ही दोन घटक हे समृद्ध आणि श्रीमंत व्हायला पाहिजे. बाकी पंचवार्षिक योजना, नळाला पाणी, सगळे ड्रेनेज झाली पाहिजेत, हे सगळं आपल्याला आरामात करता येईल, त्यासाठी काही हे नाही लागत. हे दोन झालं तर देश बघा पुढचा कसा घडेल. तुमच्याकडं माझ्याकडं सर्व शस्त्र आहेत, माझ्याकडे अणुबॉम्ब आहे, माझ्याकडे AK-47 आहे, माझ्याकडे सगळं आहे, आणि मग मी म्हटलं की मी अहिंसेचा पुजारी आहे, तर त्या अहिंसेला अर्थ प्राप्त होतो, वजन प्राप्त होतं. पण मी जेव्हा दुर्बळ असतो ना, माझ्याकडे शस्त्रच नसतं आणि मी तेव्हा म्हणतो ना जेव्हा मी अहिंसेचा पुजारी आहे, त्या अहिंसेला कोणी कुत्र विचारत नाही. फ्रान्स फ्रेंचांचं आहे, सेक्युलर नाही. अमेरिका अमेरिकन लोकांची आहे, इंग्लंड ब्रिटिशांचं आहे, जपान जॅपनीज लोकांचं आहे, चायना चायनीज लोकांचं आहे, जर्मनी जर्मन लोकांचं आहे, सगळ्या मुस्लिम कंट्रीज मुस्लिम लोकांच्या आहेत. मग एकमेव राष्ट्र आहे हिंदू, मग ते हिंदूंचं का नाही? करेक्ट. हे नंतर कुठला संविधानामध्ये घुसवला सेक्युलर हा शब्द, हा नंतर घुसवलेला शब्द. बरोबर. इथे 80% हिंदू राहतात, त्यामुळे इथले कायदे कानून हे हिंदूंच्या भल्याचा विचार करूनच केले गेले पाहिजे. आज या सगळ्या जातीच्या धर्माच्या मतपेट्या तयार झाल्या. लोकशाही अशी कधीच यशस्वी होऊ शकत नाही, नेवर. सावरकरांचं स्पष्ट म्हणणं होतं, अशी इमिजिएट लोकशाही नसते आणायची. 1000 वर्ष आपण गुलामीत काढलेली आहेत. 700-800 वर्षापासून इथे असं आक्रमण झाले आणि मुस्लिमांचं राज्य सुरू झालं. एका पाठोपाठ एक मुस्लिम शाही बसले दिल्लीत. मग ते गेले, पोर्तुगाल आले, पोर्तुगाल गेले, हुण शक, मग आले ब्रिटिश. मध्ये काही काळ फक्त शिवाजी महाराज लढलेत आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी. एक स्वप्न दाखवलं आपल्याला, पण ते पण संपूर्ण हिंदुस्थानापर्यंत नव्हतेच पोचले, ते इतके लवकर गेले शिवाजी महाराज. बरोबर. म्हणजे मला नेहमी वाटतं की शिवाजी महाराज एक 10-15 वर्ष जर अजून जगले असते तर फार वेगळा इतिहास राहिला असता. आत्ताही आपल्या क्षेत्रामध्ये जे सुरू आहे, म्हणजे मध्यंतरी अमोल कोल्हे यांनी जी भूमिका स्वीकारली, म्हणजे तो आधी शूट झालेला आहे खरं तर, त्याच्यावरून बरीच चर्चा झाली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कुठल्याही कलाकाराला कुठली भूमिका करायची हा पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. बरोबर. अमोल 17 साली भूमिका स्वीकारली, त्यांनी ती केली, तेव्हा तो शिवसेनेमध्ये होता. बरोबर. मग तो 19ला राष्ट्रवादीत गेला, मग तो निवडणुकीला उभा राहिला, तो खासदार म्हणून निवडून आला. त्याचा काय संबंध आहे त्याच्या भूमिकेशी? मला कुठली भूमिका येते ती मी करत असतो, आणि ती प्रत्येक मी केलेली भूमिका ही मी त्याच विचारांचा असतो. हा जो काय ठपका ठेवता, मी नथुरामचं समर्थन करतो हे ह्यांनीच ठरवून टाकलंय. माझ्या अख्ख्या 25 वर्षाच्या काळातलं एक असं स्टेटमेंट दाखवा की मी गांधी हत्येचं समर्थन केलं. मोठा फरक आहे नथुरामचं समर्थन आणि नथुरामनी गांधींची हत्या केली त्या हत्येचं समर्थन, ह्याच्यात खूप फरक आहे. नथुराम हा देशभक्त होता, तो होताच, ते मी जाहीरपणे माझ्या टीव्हीवरच्या मुलाखतीत सांगितलंय. नथुराम देशभक्त होता असं मी म्हणणं म्हणजे गांधी हत्येचं समर्थन होत नाही. बरोबर. ते स्वतः नथुरामने पण केलं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे
की जगामधली एकमेव अशी केस आहे ही की न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावण्यापूर्वी असं वक्तव्य केलंय की ह्यांना फाशीची शिक्षाच देणार आहोत किंवा मरेपर्यंत फाशी जाहीर केली. पण ह्याचं निवेदन जेव्हा चालू होतं तेव्हा इथे उपस्थित असलेल्या न्यायालयामध्ये मला फक्त हुंदक्यांचे आवाज ऐकू येत होते. निकाल पत्रातलं ही वाक्य आहेत आणि इथे उपस्थित असलेल्यांना जर ज्युरी नेमलं तर मला गॅरंटी आहे की ते नथुरामला निर्दोष मुक्त करतील. गंमत कशी आहे बघा, इंदिरा गांधींच्या हत्याराबद्दल एवढं वादग्रस्त काहीच घडत नाही. राजीव गांधीला मारलं त्या हत्याराबद्दल, त्या जमातीबद्दल एवढं वादग्रस्त कधीच काही घडत नाही. फक्त आणि फक्त नथुरामच्याच बाबतीत का असं घडतं, ह्याला परत मला वाटतं जातीय राजकारणाचं मुलामा आहे. कारण नथुराम हा ब्राह्मण होता, ह्याच्या पाठीमागे ना कुठला पक्ष उभा आहे, ना कुठली संघटना उभी आहे, ना ह्याचा समाज पण 3%च आहे. त्या 3% पण जवळजवळ 90% ब्राह्मणे आता ते बाहेरच पडत नाहीत. त्यांच्यात लढायची हिंमतच नाही. ते सगळे विसरून गेले की सगळे क्रांतिकारक ब्राह्मण होते, हे आता ब्राह्मण विसरले. ते रक्त आहे आमचं. तो पहिला वासुदेव बळवंत फडके होता, बरोबर, तो अनंत कान्हेरे होता, तो बाबू गेनू होता, तो सावरकर होते, हे आम्ही विसरलो सगळेजण. ते लोकमान्य टिळक होते. आणि त्याचा इतका सुपरहिट गैरफायदा घेतला जातो आणि मग येऊन जाऊन ते आपल्या गोडसेला टार्गेट करत राहायचं. ज्या अफजल गुरुंनी इथल्या आपल्या लोकसभेच्या दालनावरती अटॅक केला होता, त्याचं समर्थन करणारी माणसं आहेत. अफजल हम शर्मिंदा है तुम्हारा कादर, सुप्रीम कोर्टाने फाशी दिली, तो कातिल हमें शर्मिंदा आहे म्हणताय तुम्ही. आणि एका जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतले विद्यार्थी अशा पद्धतीच्या घोषणा करतात, त्याचं समर्थन करतात. त्या कन्हैयाकुमारची गाडी चालवायला एक आमदार येतो, त्या कन्हैयाकुमारचे पुण्यातल्या बालगंधर्वमध्ये व्याख्यानं होतात. त्यांनी निवडणूक लढवलेली चालते, पण साध्वी प्रज्ञाने निवडणूक लढवून निवडून आलेली चालत नाही. हे जे सातत्याने दुटप्पी धोरण आहे ना, हे अत्यंत घातक आहे देशाला. पण आम्ही आहोत, आम्ही सोडत नाही कोणाला, आम्ही बोलत राहणार. आमचं शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हिंदुत्व सोडणार नाही. सावरकर बोलत राहणार, नथुराम बद्दल बोलत राहणार. मी शरदजी एका म्हणजे वेगळ्या मुद्द्याकडे वळतोय. म्हणजे की तुम्ही खरं तर इतकी तुम्हाला छान पर्सनॅलिटी, उत्तम आवाज, उत्तम अभिनय, हे सगळं आहे, पण तुम्ही फारसे चित्रपट न करता नाटकाकडे जास्त वळलात. मोकळा श्वास मी आता मध्ये तुमचा चित्रपट बघितला, उत्तम भूमिका. म्हणजे त्यामागचं कारण काय की नाट्यक्षेत्रात तुम्ही जास्त रमलात? नाही, असं नाही. नाट्यक्षेत्रात मी नक्कीच रमलो, म्हणजे त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण सिनेमे पण मी खूप केले. फक्त माझ्या दुर्दैवाने माझे सिनेमे कधी चालले नाहीत. बर, जशी नाटकं चालली, जशा मालिकातल्या भूमिका खूप हिट झाल्या, खूप मालिका तुफान चालल्या. म्हणजे एक एक भूमिका मालिकेतल्या, खरं तर भूमिका लोक मालिका संपली की विसरून जातात. पण आजही माझी अग्निहोत्र लक्षात ठेवतात, आजही वादळवाट मधला देवराम लक्षात आहे, आजही माझा दामिनी मधला 95, आज किती वर्ष झाली त्याला, जवळजवळ 27 वर्ष झाली. पण आजही ते सगळ्या 20-20 वर्षापूर्वीच्या माझ्या मालिकेतल्या भूमिका लक्षात आहेत, नाटकातल्या भूमिका आहेत. पण तसं सिनेमात झालं नाही. माझ्या एक तर काय सांगू का, फार चॉईस नव्हता आयुष्यात. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती पहिला सगळा काळ, की त्या काळामध्ये आलेली प्रत्येक भूमिका करायची एवढाच माझ्याकडे चॉईस होता. मी त्यामुळं कुठल्या तरुण वयामध्येच, आता मी 32-33 वर्षाचा होतो तेव्हा 60-65 वर्षाच्या देवराम खंडागळेची भूमिका केली होती मी. बर, म्हातारा होता देवराम खंडागळे. वादळवाट 2004-5. पण ती गाजली भूमिका. ती भूमिका गाजली, तो भाग फार वेगळा आहे. पण त्या वयात मला हे असं 65चा म्हातारा करावा लागला. मी खरं तर 100च्या वर 110 चित्रपट केलेत मी. क्या बात आहे. हो, पण जसे मालिका लक्षात राहिल्या, जशी नाटकं लक्षात राहिली, जशी नाटकाच्या तिकीट बारीवर गर्दी झाली, नाटकाला तुडुंब प्रेक्षक आले, तसं सिनेमा ते प्रॉपर रिलीज झाले नाही.
तेव्हाचा एक तो पॅच पण फार विचित्र होता की तेव्हा असं सिनेमा फार त्याचं पब्लिसिटी नव्हती, आतासारखा सोशल मीडिया नव्हता, त्याची जाहिरात नाही. ज्या कुठे कोल्हापूरला लागला तर एक 10 पोस्टर लागायची आणि तेवढ्यावरच सगळे लो बजेट असं ते आमच्या वाट्याला सातत्याने येत गेलं. आणि तो परत सांगतो ना, या क्षेत्रात नशिबाचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर. शरदजी, मी आता अशा विषयाकडे येणार आहे की तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही ते एकदम बोल्डली सगळं सामोरे गेलात, त्याच्यावर मात केलीत आणि पूर्वीच्याच ताकदीने आता पुन्हा तुम्ही उभे आहात. खरं तर काही रसिक मंडळी म्हणतील की आता हा विषय कशाला, पण माझ्या कार्यक्रमाचं म्हणजे या सिरीजचं नावच ध्येय वेडे कलाकार असं आहे की एखादा कलाकार जेव्हा एक ध्येयाने पिसाटलेला, डोळ्यासमोर एक काहीतरी ध्येय घेऊन काम करत असतो, मग त्याच्यासमोर कुठलीही संकट येऊ द्या, आर्थिक, मानसिक, कुठलीही, शारीरिक, मग त्याच्यावर तो कसा मात करून पुन्हा ताकदीने उभा राहतो, हे लोकांना हा संघर्ष कळावा, हा माझा त्यात प्रामाणिक उद्देश आहे. आणि तेच म्हणजे तुम्हाला कॅन्सरसारख्या रोगाने म्हणजे तुम्हाला ग्रासलं होतं, पण तरी तुम्ही नव्या उमेदीने उभे आहात पुन्हा नवीन ताकदीने. आणि तुमचं स्टेटमेंट आहे की मी तो किमोचा काळ वगैरे एन्जॉय केला असं म्हणणारी व्यक्ती म्हणजे फक्त बाबा तुम्हीच. खरंच आहे. म्हणजे मला त्याबद्दल तुम्ही एक साधी सिंपल गोष्ट आहे की तुम्ही आलेलं संकट एक्सेप्ट किती पटकन करता, त्याच्यावर त्यातनं बाहेर पडायचा मार्ग निघतो. म्हणून मी साधी गोष्ट आहे, संध्या आपण एखादं काम करत असतो बघा, सकाळपासून आपण उत्साहाने एखादं गुंग होऊन काम करतो आणि अचानक अंधार पडतो आणि आपल्याला कंपल्सरी थांबावं लागतं, कारण ते दिवसा ढवळ्या करायचं काम आहे आणि आपण नर्वस होतो, सूर्य मावळला यार, अंधार पडला. पण ते एक्सेप्ट करायला पाहिजे. जर ते एक्सेप्ट केलं, सूर्य आहे तो मावळणारच 6-6:30ला, पण तितकं हे जेवढं कटू सत्य आहे की तो मावळणारच, तितकं हेही कटू सत्य आहे की 12 तासाने काय जग इकडे तिकडे झालं तरी तो उगवणार आहे. करेक्ट. थोडं थांब ना यार, 12 तासाचं तुला थांबायचंय, तर 12 तासानंतर तू शांतपणे थांबलास, ती रात्र जर एन्जॉय केलीस तर दिवस उजाडणारच आहे ना. आपला संध्याकाळी 6-6:30ला सूर्य मावळल्यानंतर असा कसा मावळला ह्या प्रश्नामध्येच रात्रीचे 12 वाजतात. आत्ताच का मावळला, माझ्याच बाबतीत का मावळला, मी असं कोणाचं काय घोडं मारलं होतं, असे फालतू प्रश्न आपण स्वतःला विचारत बसतो. मी आयुष्यात कोणाचं काही वाईट केलं नाही, चायला माझ्याच वाट्याला कॅन्सर का यावा, इतकी नालायक माणसं जगात आहेत, इतकी भ्रष्ट माणसं आहेत, हे त्यांना कोणाला का नाही होत, त्याला आम्ही काय वाईट केलं कोणाचं, हे आतल्या भानगडीत आम्ही अडकतो. आणि या सगळ्यात काय होतं माहिती आहे का, ह्यातनं बाहेर पडायचं मार्ग जो आहे ना, तो तितका पुढे पुढे जातो. त्याचा विचार करायची सुरुवात तितकी पुढे पुढे जाते. कुठली लढाई असते की नाही, त्या लढाईला एक सुरुवात असते आणि मग कालांतराने त्याला एक शेवट असतो आणि तिथे विजय किंवा पराजय असतो. बरोबर. ती लढाई जेवढी लवकर सुरू कराल तेवढा पराजय किंवा विजय लवकर येणार. क्या बात आहे. जर एक 5 वर्ष लढायचं आहे मला, तर ते मी 95ला सुरू जर केलं तर 2000 साली मी संपेल ना ते. बरोबर. पण मी 95 ते 2000 असं कसं लढायला, माझ्याच नशिबात लढाई का आली, ह्याच्यातच मी 2000 आणि मग ती बरं गंमत काय, तुला लढावं लागणारच आहे, त्याला पर्याय पण नाही. लढाई क्रॉस करूनच पुढे जायचंय, म्हणजे ती रात्र पूर्ण तुला घालायचीच आहे, काढायचीच आहे. तर सूर्य आपोआप, आता तू किती खूप त्रागा केलास म्हणून 8 वाजताचा सूर्य असं नाही म्हणत की चल बरं झालं चल मी येतो आज लवकर होतो, तो नाही, तो 5:55ला पण नाही, तो 6:20 म्हणजे 6:20लाच उगवणार. पण तो 6:20ला उगवणारच, तोही उगवतानापासून कोणी थांबू शकत नाही. करेक्ट. जसं सावरकर म्हणायचे की स्वातंत्र्य ची लढाई जी ओपनली, मला आता स्वातंत्र्य करायचं, मला स्वातंत्र्य हवंय, संपूर्ण स्वातंत्र्य हवंय, याची मागणी जेवढी उशिरा कराल तेवढं स्वातंत्र्य पुढे उशिरा मिळणार आहे. बरोबर. जे उद्या मागायचंच आहे ते आज का नाही. मग आता मला कॅन्सर झालाय ना, मला किमोथेरपीला सामोरं जायचंय, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचंय, मला काय काय तो भयानक त्रास सहन करायचा आहे, मग चल ना लवकर सुरू कर ना तो.
12 केमोथेरपी आहेत ना, म्हणजे 12 तर करायच्याच आहेत. ते पुढे ढकलून काय होणार आहे? जानेवारीचं फेब्रुवारी ढकलेन मी, पण मग पुढं फेब्रुवारी ते पुढचा फेब्रुवारी उचालणार. पण मी जानेवारीचं लवकर सुरू केलं आणि पटपट पटपट केल्या त्या. एक संपलं, लोकांना डायरेक्ट डॉक्टरना म्हटलं मी चला ना यार, किती दिवस लागतात? डॉक्टर म्हणले 15 दिवस ते थांबायला पाहिजे. काय एवढं 12व्या दिवशी नाही करून चालणार, चला ना यार, झटझट करून संपवू नाही. त्यांच्या पण मला वाटतं पाहण्यात असा पेशंट एकच असेल की किमो लवकर करा. अहो 10व्या मजल्यावर सगळा बॉम्बे हॉस्पिटलला 10वा मजला आहे ना, तो संपूर्ण किमोथेरपीचे पेशंट्स असतात. सगळीकडे असं भयान वातावरण, अशी बघा बायका अशा बसलेल्या बाहेर, आई कोणतरी जप करतंय, देवाची प्रार्थना करतंय, असं एक उदास वातावरण. फक्त 1053 रूम माझी होती, तिथून हसण्याचे आवाज यायचे, मोठ्याने खिंदळण्याचे आवाज, विनोद आणि एकदम मी डॉक्टरांना जरा पटवलं होतं ऍक्टर असल्यामुळं, आणि ते 2 माणसांना परवानगी असते ना, तर मी ते पटवून 4-5 पास मिळवले होते. बरं. आणि मी फोन करायचो मित्रांना, अरे अमुक तारखेला किमो या जरा, अरे मैफिल रंगायची. मी असंच बसायचो, ती इथे सगळं लावलेलं छातीला, ते 6-7 तास चालायचे. ते इथे ते पोट बसून त्याच्यात ते वायरी लावली, ते बाटल्या लावलेल्या, ते इंजेक्शन चाललंय आतमध्ये, आणि मग आम्ही मजा करायचो. मग खाली एक मस्त उडप्याचं हॉटेल होतं, तिथून काय डोसा खाणार, डोसा मागवा. मग फोन केला की तो डोसा वर घेऊन यायचा. अरे इथे मेदूवडा, मागच्या डोसा मेदूवडा खा. मग कोणतरी मित्र, त्याची बायको आंबोळ्या छान करते, म्हणजे हेमंत बालेकर रोज सकाळी एवढ्या आंबोळ्यांचा डबा पहिल्यांदा आणला, तर त्याला वाटलं काय 2-3 असतील, त्याला लक्षात आलं खूप गर्दी असते इकडे. म्हटलं अरे 2-4 काय नाही होणार, 10-20 आंबोळ्या आण. मग तो सगळेजण आम्ही एन्जॉय करायचो, खायचो. मग नाटकावर सध्या नाटक कुठलं चालू आहे, सिनेमा बघितलास का? मग अरे मी थिएटरला जाऊ शकत नाही आता, मग OTTवर असेल तर सांग ना मला, मी बघतो. मग हसण्या खिदळण्याचे आवाज ते चाललंय आतमध्ये अक्षर, काहीच कळायचं नाही. कमाल आहे. 7-8 तास असे मस्त निघून जायचे, धमाल करत, एन्जॉय करत, खायचो प्यायचो, मजा करायची, करत बसायचं. हे आहे ना, कमाल आहे. 12 काढायचे आहेत ना, म्हणजे 12 तास जाणार आहे. संध्याकाळी 6ला सूर्य 12 तास काढायचे की नाही, एन्जॉय कर ना यार, कशाला, मस्त मजा कर. म्हणजे खरं तर या अशा आजारातून गेल्यानंतर दुसरा एखादा कलाकार असता तर त्यांनी विचार केला असता की नको बाबा, आता ते प्रवास, ते वेळी जेवण. मी रोज गाडी चालवली आहे 1 तास, त्या सगळ्या काय सांगताय, रोज 1 तास ड्रायव्हिंगला बाहेर पडायचो. फक्त मला मास्क आत्ता आले, मी तेव्हापासून मास्क लावलाय. बरं. डॉक्टर सांगायचे मास्क लावा, कारण इन्फेक्शन पटकन होण्याची शक्यता आहे, गर्दीत जाऊ नका, गर्दी टाळा. मग मी शनिवार रविवार मॉलमध्ये जायचं नाही, सोमवार ते शुक्रवार गर्दी नसते मॉलमध्ये, कोणी नसतं, सगळे माशा मारत बसलेले असतात. तेव्हा मॉलमध्ये मस्त असं मास्क लावायचा, सगळं केस गेलेले होते, टोपी घालायची आणि मस्त फिरायचो. मी एखादा सिनेमा बघायचो, छान कॉफी प्यायचो. मी तेच म्हणलोय की तुम्ही 1 तास ड्रायव्हिंग करत यायचं, मजा करायची, मित्रांना बोलवून घ्यायचं. आमच्याकडे गंमत यायची, कोणतरी भेटायला यायचं ना, त्यांच्या डोक्यात काय, अरे बापरे कॅन्सरच पेशंट. बेल वाजवल्यानंतर कोणतरी बायको मुलगी असं दरवाजा उघडेल, मग एक भयान वातावरण असेल, मग ते अशी फळं बिळं काय घेऊन यायचे, आणि दरवाजा ते सगळे, मग कुठेतरी म्हणजे त्यांचं इमॅजिनेशन मित्रांचं की आता मग आपल्याला बाहेरच्या हॉलमध्ये बसा, हा ते जरा आहेत पडले नाही, असू दे, ते झोपले असतील तर झोपू दे, आम्ही बघू शकतो का वगैरे, असं सगळं इमॅजिनेशन. नाटकातच म्हणजे मला भेटायला कोण नाटक सिनेमावाले, ते सगळं क्रिएट करतो ना आपण, कॅन्सरचा पेशंट वगैरे. आणि दरवाजा मी उघडायचो धाडकन, अरे क्या बात आहे, हो माटे वगैरे क्या बात आहे, आलात या. तो ते उडायचे, त्यांची फळं खाली पडायची बाकी होते. चायला हा पेशंट आहे ना, अरे तू बरा आहे. मग मला काय झालंय, परवाच आलो किमो घेऊन, आता अजून किती तारीख आहे आपली पुढची, 12 तारीख, 12ला परत ऍडमिट होणार. तर ते वेडेच व्हायचे, ते कॅन्सर मरू देतं, बाकी तुझं काय चाललंय. आता थोडे दिवस जरा गॅप आहे, मग बरं दणकणीत आलं एक नाटक माझ्याकडे वाचायला, बघू आता, बरा झालं, साधारण सप्टेंबर मध्ये तालीम करीन. कमाल आहे, काय पॉझिटिव्हिटी आहे. ते सगळे उडायचे. नाही म्हणूनच तुम्ही त्याही नंतर, हो मी डान्स बी माझे व्हिडिओ काढलेत मी. काय सांगताय, टकलू मस्त दिसायचो मी एकदम, बोया ते मुलीचा हेअर बँड वगैरे असं लावायचं, असं ते भरले मिळतात ना असं काय, आणि डमरू मिरू वाजून मस्त गाणी म्हणायची, नाचायचं, माझी मुलं मस्त व्हिडिओ शूट करायची, आम्ही एन्जॉय केला सगळं. त्याही नंतर तुम्ही नथुराम या विषयावर पुस्तक लिहून, खरं तर तो विषय वेगळा, तरी ते प्रोजेक्ट हिट करून दाखवलं.
कमाल तो म्हणजे सगळा पिरियड मिळाला आहे. तर म्हटलं, आणि त्यावेळेला नेमकं बाळाराव सावरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती 4 खंड लिहिले, नवीन प्रकाशित झाले होते. आणि विनोद तावडे आपले तेव्हा सांस्कृतिक मंत्री होते. तर त्यांना कुठून कळलं की शरदला असं असं झालंय. मग तेव्हा मी घरी येतो भेटायला. ते भेटायला घरी आले होते. ते मला तुला फळं बिळं देण्यात काय अर्थ नाही, तुला तुझा खाऊ हा आहे म्हणून त्यांनी ते 4 खंड मला भेट म्हणून दिले. म्हटलं आता माझी 12 महिने मस्त जाणार माझे. मी ते वाचत राहिलो. इकडे 20 वर्षाचा नथुरामचा प्रवास लिहून काढायचा होता. पुढच्या येणाऱ्या कलाकारांना कळलं पाहिजे की संघर्ष करत एखादी भूमिका कशी करायची असते, कसं काय काय राडे होऊ शकतात. मग ते पुस्तक लिहायला सुरुवात केली. ते पुस्तक लिहून पूर्ण केलं. ते पुढच्या गुढीपाडव्याला त्याचं प्रकाशन झालं. आता तुमचा हा जो सगळा अनुभव आहे, म्हणजे तुम्ही एवढं आता मी त्याच्यावर पुस्तक लिहिताय ना, मी तेच तुम्हाला वादळ नावाचं दुसरं वादळ त्याचं नाव आहे. बरं. म्हणजे एक स्टेजवर माझ्या आयुष्यात एक रंगभूमीवर मी एक वादळ पचवलं नथुरामच्या भूमिकेचं. आणि आयुष्यात एक कॅन्सर नावाचं वादळ आलं. तर दुसरं वादळ म्हणजे कॅन्सर डिटेक्ट झाल्यापासून पूर्ण रिकवर होईपर्यंत कसं बघावं या सगळ्या प्रसंगांकडे, या संकटाकडे. घरातल्यांनी मला धीर द्यायच्या, मीच घरातल्यांना धीर देत होतो. मी सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं एक थोडंसं जरा आजारपण आलंय मला, तर त्याचं नाव कॅन्सर असं आहे. परवा मला ऍडमिट व्हायचंय, तर काय काळजी करू नका, इट्स ओके. बरीच वर्ष धावलोय मी, खूप डे नाईट शूट केलंय, त्यामुळे एक वर्षभर कंपल्सरी विश्रांती आहे. पण म्हटलं आपण याच्यात काय काय राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्या करूया. आणि मी खूप चांगली आणखीन एक गोष्ट केली की शांतता मिळाली. विचार करायला खूप वाव ना, काही वेळच वेळ ना भरपूर. आता काय जायचं नाहीये, कुठे कामाला जायचं नाहीये वर्षभर. मग कुणाकुणाशी आपण भांडलोय गेल्या 25 वर्षात, बरं, ते आठवायला सुरुवात केली. काहींशी संबंध कायमचे संपलेत, काहींशी पूर्वीसारखे राहिले नाही आहेत. म्हटलं ते सगळे जोडूया परत, ते धागे जोडूया. आणि मी त्याच्या माझ्या मित्रमैत्रिणींना फोन करायला सुरुवात केली. म्हणजे सॉरी म्हणून काय फरक पडतो ना, काय आपलं काही कमी होत नाही. बरोबर. म्हटलं तर ते तिकडनं उडायचे एकदम, अरे शरद तू फोन. म्हटलं हां आठवते ना आपण कसे वेड्यासारखे भांडलो होतो. झाली त्याला 10 वर्ष, आता मॅच्युअर्ड झालो यार, फॉरगेट इट. मी तुला सॉरी म्हणतो, माझं चुकलं असेल नसेल तरी मी सॉरी म्हणाल, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं आपण परत भेटूया का रे कधीतरी, ये ना चहा प्यायला. मी आता जरा बाहेर जाऊ शकत नाही आहे काही कारणामुळं, तू ये. अशी काही माणसं जोडली परत. आणि काय मला आनंद झाला हो. म्हटलं जायला हे मी धावत राहिलो असतो तर ह्या विचारच करायला वेळ मिळाला नसता. त्यामुळे असे काही मित्र जे हे झाले होते, किंवा आपण कधीतरी बोलून जातो काहीतरी ना एका भरामध्ये, आणि कोणीतरी नकळत दुखावलं जातं, तर तो सगळा माझ्या डोक्यात विचार येऊन गेल्यावर मी त्या लोकांना फोन केले. आणि आता एकदम परत आम्ही घट्ट मित्र. पण सरजी त्या वर्षभरात तुम्ही काही ज्या कमिटमेंट केल्या मात्र आता त्याला काही नाही, पण काही लोक त्याही परिस्थितीत तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही खूप कमिटेड असता प्रत्येक गोष्टीला, किंवा फक्त शरद वंशेच पाहिजे असे काही लोक असतील की मी थांबणार यांच्याकरता. तर असं काही असं झालं. आता पहिला म्हणजे आम्ही दोघी नावाची मालिकेत मी नुकतीच एंट्री झाली होती आणि मुख्य भूमिका होती. आणि विद्याधर पाठारे चांगला मित्र, त्याच्या 6 मालिकेत मी काम केले. तर त्याला फोन केला, म्हटलं विद्या असं असं झालं यार, कॅन्सरच डिटेक्ट झाला रे एकदम, तर आता शूटिंग मला कंपल्सरी बंद सांगितलं, तर काय करायचं आता. तो म्हणला अरे बापरे, आता उद्या तुझं शूटिंग आहे, त्याचं काय करू मी, अख्खी स्टोरी कशी बदलू. मला एखाद 2 दिवस येऊ शकशील काय शूटिंगला. तर म्हटलं काय करशील. आणि मी काहीतरी असे सीन करेन की मी जरा रायटिंग आमच्या टीमला बसवतो आता, सांगतो की तो 2 दिवस येईल, त्याच्यात काय करता येईल आपल्याला, असे काही सीन करू की तो स्टोरीतच गायब झाला. बरं. म्हटलं तसं येईन मी. म्हटलं मी अजून 2 दिवस ऍडमिट व्हायचं पुढे ढकलतो. जानेवारीत मी त्याला म्हटलं फक्त मी पूर्ण 9 to 9 नाही शूट करू शकणार, थकायला होतं मला, तर मी येतो एक 10 10:30 पर्यंत, 4 वाजेपर्यंत सोड मला. बरं. तुम्हाला यार मी कसे आभार म्हणून म्हटलं काय रे आपलं करायला पाहिजे. मी गेलो मडला शूटिंगला. मग ते कुठेतरी आता मला अचानक परदेशात बिझनेसची कॉन्फरन्स आहे म्हणून जावं लागतंय, आणि मग तिकडे गेलो, तिकडेच माझं काहीतरी बरं वाईट झालं वगैरे अशी ती स्टोरी बनवली त्याने. कमाल. पण तो मला इतका तो मिठी मारली त्याने, म्हणाला काय बात आहे यार, तू माझं म्हणजे असं ॲब्रप्टली माणूस गायब होण्यापेक्षा, जसं विनय आपटेचं झालं होतं,
ऍब्रप्टली माणूस अचानक त्या कॅरेक्टर अचानक तो गायब म्हणजे लेखकालाही कळेल ना काय करावं काय आता असं जे झालं होतं. आणि मग तो रोल मी केला नंतर गेल्यावर. पण तो मधला काळ म्हणजे स्टोरीमध्ये अण्णा गायब कुठे झाले तसं इथे नाही झालं. इथे नाही झालं. लिंक करता कोणाला कळलं नाही. अरे यार बापरे बर ते गेले का परदेशी. बर ते केलं. त्याच्यानंतर मे महिन्यात मला आमचा गोविंद चव्हाण हिमालयाची सोय त्या मुद्द्यावर येणार. मी त्याला म्हटलं मे महिना आहे सप्टेंबर पर्यंत ट्रीटमेंट चालणार तर मी तालमी कशा करणार. तो मला तू कमिट करत असशील की बरा झाल्यानंतरचं पहिलं नाटक हेच करशील कारण तू कमिट केलंस की तू करणार आहे मला माहिती आहे. करेक्ट. पण तू जर कमिट करणार असेल तर मी कोणालाही घेणार नाही. मी थांबतो त्यासाठी. आणि राजेश देशपांडे दिग्दर्शक आणि आमचा निर्माता गोविंद चव्हाण आता बिचारे वारले ते आता गेल्या वर्षी. हे दोघं जण म्हणाले मे महिन्यात मला म्हणाले की सप्टेंबर पर्यंत थांबतो. बर 29 सप्टेंबर हा काहीतरी कानेटकरांचा दिवस आहे. त्या दिवशी नाटकामध्ये पहिला प्रयोग करायचा आपल्याला. बर आणि माझी 5वी काहीतरी किंमत झाली होती. अजून बाकी होत्या 7. बापरे. आणि तरी तुम्ही हो म्हटलं. मी म्हटलं हो करूया. मग हे स्क्रिप्ट फोटो आहे माझ्याकडे. किमो चालू असताना हॉस्पिटलमध्ये नाटक वाचते असं. कमाल आहे. बापरे. ते थांबले माझ्यासाठी ते. वा. मग जुलैत आले म्हणाले तू सप्टेंबर ना मी जरा बाकीचे नवीन पोरं आहेत आत्ताची तर त्याच्या तालमी सुरू करतो. म्हणजे ती भाषा कानेटकरांची घाणेटकरांची भाषा आहे. परत ते सगळं कर्वे कुटुंब बोलणार वगैरे आताची घाणेरड मराठी बोलतात ना. तर ती कानेटकरांची भाषा 1910 साल काळ पण तो 1910च आहे. धोंडो केशव कर्व्यांचं आयुष्यावर आहे ते. तर मी तालमी सुरू करतो तू जसा बरा झालास की जॉईन हो. मग 29 सप्टेंबर नाशिक संध्याकाळ 5 शुभारंभाचा प्रयोग डिक्लेअर झाला. 11 सप्टेंबर पर्यंत मी तालमीला नव्हतो गेलो. काय सांगताय. 12 सप्टेंबर पासून मला डॉक्टरने परवानगी दिली. बर. कारण माझा कॅन्सर झाला आणि मला हेपेटायटिस बी झाला. अरे बापरे. तर माझ्या पोटात 9 महिन्याच्या बाळंतिणीसारखं एवढं पोट झालं माझं. 5.5 लिटर पाणी झालं. बापरे. हत्तीच्या पायासारखे एक पाय सुजले. आणि मग तसंच मी तशी गाडी ड्राईव्ह करायचो. मी ड्राईव्ह गाडी चालवत मी रिहर्सलला जायचो. मग एक माणूस यायचा माझा हात धरायचा. मग मी असं डुलत तसा चालत रिहर्सलला जायचो. मी तशीच रिहर्सल करायचो. आज 1 तास रिहर्सल झाली की बाजूला अशी एक गादी घालून ठेवली होती त्यांनी. गादी उशी चादर बिदर. मग मला सांगितलं तुला दम लागला की झोप पडायचं. मग मी 1 तासभर मध्ये गाढ झोपायचो. मग मला उठवायचे हळूच. 1 तास झालाय उठशील चल तालीम करूया. मग परत तालीम करायचो. मग परत पुढचा प्रवेश बसवायचा. मग आज बास झालं आज खूप झालं आज जास्त दमाल झालं. मग मी घरी जाऊन आराम करायचो. खरं तर याच्यावर फिल्म यायला पाहिजे तुमच्या या सगळ्या. हे सगळे डॉक्टरने स्पष्ट नाही म्हणून सांगितलेलं होतं. बापरे. मी अशा तालमी केल्या. 12 सप्टेंबरला तालमी सुरू केल्या. 29 सप्टेंबरला मी 3.5 तासाचं नाटक फुल लेंथ त्यात डॉक्टर लागून त्यावेळेला केलेला रोल नाशिकला जाऊन मी शुभारंभाचा प्रयोग केला. बापरे. कमाल आहे. म्हणजे तुमच्या पॉझिटिव्हिटीला आणि तुमच्या सगळ्या एकंदर सगळ्याच गोष्टीला सलाम आहे. त्याच्यानंतर कल्याणचा प्रयोग. कल्याणच्या प्रयोगाला आधी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा कार्यक्रम झाला होता. त्यांनी ते रेड कार्पेट टाकलं होतं. तर ते रेड कार्पेट कार्यक्रम झाल्यावर असं खेचून फाडून घेऊन गेले ते मांडवाला. ते खेळे तसेच राहिले. आता माझं एवढं पोट असल्यामुळे मला काय दिसेना. तर ती पायरी उतरताना तो खेळा टाचेत घुसला. ती अख्खी टाच उचकटली. ते बँडेज रोज प्रयोग होते. आणि मग तसं बँडेज बांधून परत प्रयोग केला मी. प्रयोग नाही रद्द. एकही प्रयोग रद्द नाही केला. कमाल आहे. कमाल आहे. लोक रडायचे येऊन. ठसा रडायची माणसं मला स्टेजवर बघून. आणि आतमध्ये अशी रांग लागायची. मग मी असं बसायचो. मग अशी येऊन माणसं एक एक माणूस येऊन असा मंदिरात कसं जाऊन एखादी संत बिंत आल्यावर कसं पाया पडतात तसं सगळे लोक पाया बिया पडून जायचे. खरी तपश्चर्या आहे. अशी एक खरंच आहे. गमती होत्या सगळ्या. मग शरदजी ही जी स्थिती होती तुमची हे किती काळ. हो मग हे संपलं. कॅन्सर संपला. ह्या कॅन्सरचे एक वैशिष्ट्य आहे. तो एकावर एक 3 काहीतरी देऊन जातो. तसं प्रत्येक कॅन्सर साधारण संपल्यानंतर एक छोटा रोग येतो. तसं मला हेपेटायटिस बी झाला. आणि एकदम माझं पोट असं मोठं होतं सगळं असं झालं. आणि मग त्या काळात तसंच मी तालमी करत होतो. तसंच मी ड्रायव्हिंग करत होतो.
बरं. हां, आणि रिहर्सल करायचो. आणि 12 सप्टेंबरला मी रिहर्सलला सुरुवात केली आणि 29 सप्टेंबरला मी हिमालयाच्या सावलीचा प्रयोग केला. 3.5 तास 3 अंकी नाटक ते जुनं. आणि म्हणजे मला आमचे ते लिव्हर मधले तज्ज्ञ डॉक्टर आहेत शहा म्हणून पार्ल्याचे, बरं. त्यांनी सांगितलं होतं की तुमची लिव्हर पूर्ण डॅमेज आहे आणि ती आपल्याला लिव्हर ट्रान्सफर करावी लागेल, बदलावी लागेल. बरं. तर त्यावेळेला माझा एक मित्र आहे पुण्यातला, कॅमेरामन आहे तो मोहन भट. तो मला म्हणाला की शरद तात्काळ ते सगळं सोड आणि तू पुण्याला ये. बरं. मी गेलो पुण्याला. डॉक्टर शैलेश देशपांडे, होमिओपॅथी मधले अतिशय तज्ज्ञ माणूस, बरं. त्यांचा असा दावा आहे की किमोथेरपी न करता पण कॅन्सर बरा होऊ शकतो. बरं. आणि त्यांच्याकडे गेलो मी, त्यांना सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि मग ते मला म्हणाले की प्रयोग कधी करायचा आहे शुभारंभाचा. म्हटलं 29 सप्टेंबरला. म्हणाले आपल्याकडे 1 महिना 10 दिवस आहेत आणि लिव्हर पूर्ण डॅमेज आहे. म्हटलं काय होऊ शकतं का नाही. म्हणाले 29 सप्टेंबरचं पुढं नाही ढकलायचा, मी तुम्हाला उभं करणार परत. क्या बात आहे. आता ॲलोपॅथी पूर्ण बंद करून टाकायची, सगळे औषधं द्या फेकून. बरं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी करतो. त्यांच्या बोलण्यात माझ्याबरोबर मुलगा होता माझा. मी मुलाला बाहेर आल्यावर विचारलं काय वाटतं तुला, अजून एक ओपिनियन सेकंड घेऊया का हे विश्वास ठेवूया. बाबा मला यांच्यावर शब्दावर विश्वास ठेवावा असं वाटतोय. बरं. म्हटलं मला पण खूप आतून वाटतंय, माझा आतला आवाज सांगतोय की ज्या आत्मविश्वासाने डॉक्टर बोलतायत हे बरे करणार ज्याला आपल्याला, आणि हेच करणार. ते सगळं ऑपरेशन मध्ये भानगड नाही होणार काय, ठेवूया विश्वास. मी गेलो, डॉक्टर म्हटलं येस डन. मला सुरू माझपासून ट्रीटमेंट. काहीही नाही, त्याने फक्त होमिओपॅथीने बरोबर काहीतरी 19-20 ऑगस्ट पहिली भेट डॉक्टरांची आणि 29 सप्टेंबर शुभारंभाचा प्रयोग नाशिकला कालिदासला मी केला. आणि तिथून ते झप 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 माझं सगळं कमी होत गेलं. माझी लिव्हर पूर्ण नॉर्मल झाली. त्या दिवसापासून आज तक आहे मी एकणही ॲलोपॅथीचं औषध घेतलेलं नाही. एवढं सगळं फक्त देशपांडेंच्या ह्याच्यावर फक्त वर्षातून एकदा मी पेट सिटी स्कॅन करावा लागतो तो. बरोबर बरोबर. 5-6 वर्षापर्यंत ते करतो. ते एकदम नॉर्मल असतं सगळं माझं. सगळं काही खातो पितो, मजा करतो, एन्जॉय करतो. वा. आणि हे सगळं तुम्ही नॉर्मल झाल्यानंतर अर्थात आणि कॅन्सरच्या काळामध्ये एक जो कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा किमोथेरपीचा त्रास कमी होण्यासाठी आणि तुम्ही पटपट पटपट बॉडी तुमची रिस्पॉन्स देण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे तुळशीचा काढा आणि गोमूत्र. बर. गोमूत्र प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे आणि फ्रेश गोमूत्र. ते रेडीमेड मिळतं ते नाही, त्यात तेवढी ताकद नसते. रोज सकाळी मी आमच्या वॉचमनला पैसे द्यायचो. तो आमच्या बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या बाहेर एक 6 वाजता बाई येऊन बसते गाईला घेऊन. ते चारा घालायची हल्ली एक पुण्यकर्म मिळवायचे नवीन फॅशन निघाले ना. रात्री वाटेल ते धंदे करायचे, दुसरे सकाळी आपले पैशांनी त्या बाईला ते लाडू काहीतरी बनवतात. ते चालत काही आपण कुठल्या थराला पोचलेले आहोत. पण ती बरोबर त्या निमित्ताने ती गाय असते ती घेऊन बसते ती. तर तिच्याकडे तो वॉचमन जायचा एक बाटली घेऊन. ती गाईच्या मूडवर आहे सगळं. बरोबर. तो घेऊन यायचा गोमूत्र. आला की उठल्या उठल्या 80 पोटी पहिलं 30 ml गोमूत्र त्यात 90 ml पाणी घालून मी प्यायचो. त्याची ताकद आणि त्याचा रिस्पॉन्स एवढा टेरिफिक आहे. सटासट ठरल्या वेळेला सगळ्या किमोथेरपी पार पडल्या आणि बरोबर मी सप्टेंबरला नाटकाचा प्रयोग केला. आणि त्यानंतरच एवढी प्रचंड गाजलेली सिरियल तुमची अग्निहोत्र. आणि मग अग्निहोत्र पण ऑगस्ट मध्येच करायची होती. बर. जुलै का ऑगस्टला त्यांना शूटिंग सुरू करायचं होतं. तर रंगा गोडबोलेचा आणि सतीश राजवाडेचा फोन आला. तेव्हा पहिल्या याला सतीश आमचा डायरेक्टर होता, आता तो चॅनल हेड झाला. हा बरोबर. म्हणून चॅनल हेड या नात्याने त्यांनी मला फोन केला की शरद अग्निहोत्र करायचे. म्हटलं अरे शक्य नाही यार, कारण हे शरीर सगळं जे काय भयानक झालंय हे भरून तर निघालं पाहिजे. तर ते मला नाही, आम्हाला चालेल, त्याचा काही इश्यू नाही, आम्ही थांबतो. तू बरा झालास की तू फोन करायचा की त्याच्या दुसऱ्या दिवशी पण शूटिंग सुरू करू.
तेही थांबले माझ्यासाठी. पण आम्हाला महादेव शरद पाहिजे दुसरं आम्ही नाही करू. काय भूमिका होती. तेही थांबले. मग जसं नाटक सुरू झालं तसं ऑक्टोबर पासून अग्निहोत्राचं शूटिंग सुरू झालं. ते दिसतं बघा तब्येत पहिले एपिसोड मध्ये. हो, पण ती प्रत्येक एपिसोड नंतर ती सुधारलेली पण दिसते. हो, बरोबर. शरदजी, तुम्हाला एक म्हणजे एक वरदान जे आहे तुमचा आवाज. फार म्हणजे सुंदर आवाज आहे तुमचा. आणि नुसता त्याचा म्हणजे नुसता आवाज चांगला असणं ठीक आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला उत्तम कळतं. हे मी बघितलंय, जे काय आपण एकत्र काही कार्यक्रम केले. हां, तर म्हणजे पुण्याचा ऑडियन्स असेल तीच कविता तुम्ही त्या स्टाईलने वाजणार. पण इंदापूर आलं, सोलापूर आलं, अहमदनगर आलं की तिथले 10 मिनिटात लोकांची नाडी बघून पटकन म्हणजे ते ओळखून तुम्ही तुमचा टोनच बदललेला असायचा. हे जे काय आहे हे अफाट आहे. तर मला असं वाटतं या गप्पांची सांगत आहे, एखादा प्रवेश म्हणा, एखादी कविता जे तुम्हाला आवडतं त्यांनी करावा. फार सुंदर एक लहानपण देगादेवा मी केलं होतं बाळासाहेब कोल्हटकरांचं. त्याचा अनंत उत्पाद केला होता मी, म्हणजे जो रोल बाळासाहेबांनी केला होता. बाळासाहेबांची भाषा आणि फारच अप्रतिम. त्यातलं एक फार शेवटची एक तो गोष्ट फार छान सांगतो तो. ते नाटक पूर्णपणे खोट्या प्रतिष्ठेत कसा माणूस जगत असतो की माझ्याकडे जे नाहीये ते आहे असं दाखवण्याची जी एक स्पर्धा आहे आता सगळीकडे लागलेली आहे. बरोबर. कुठलाही काळ असू दे, मनुष्य प्राणी हेच करतो. ह्याच्यावर प्रकाश टाकणार ते नाटक आहे. बर. म्हणून तो शेवट 3ऱ्या अंकातला शेवट आहे त्याचा. फार अप्रतिम वाक्य आहेत ती बाळासाहेबांनी दिलेली. तो त्या अण्णांना म्हणतो की जाता जाता तुकाराम महाराजांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा एका श्रीमंत सावकाराने तुकाराम महाराजांना एक सुंदर लोकरीचा अंगरखा बहाल केला. महाराजांनी तो उलटा घातला. सावकाराने विचारलं, महाराज उलटा का घातला? महाराज म्हणाले, अंगाला स्पर्श करते ती लोकर, लोकांच्या डोळ्यात खुपतं ते गोंडपाट. वा. तुम्ही मला दिला असेल तर उलटा घालतो, लोकांसाठी दिला असेल तर सुलटा घालतो. बोला कसा घालू? वा, क्या बात आहे. मग ते अण्णा म्हणतात, उलटाच घाला. इतकं सुंदर भाषा माझ्या वाट्याला आली. किंवा त्यात नाटकामध्ये खूप छान आहे की याचे त्याला देणे असणे, त्याचे याने घेणे, घेण्यासाठी देणे आणि देण्यासाठी घेणे, घेणे देणे देणे घेणे, घेणे देऊन जावय, देण्या घेण्यावरी चालला विश्वाचा बाजार, अवघा उधारीचा व्यापार. वा. श्वासामागून निश्वासाचे ठरले येणे जाणे, श्वासामागून निश्वासाचे ठरले येणे जाणे, तसेच ठरले जगता माझी जाण्यासाठी येणे. जाणे येणे, देणे घेणे, देणे घेऊन जाणे, देण्या घेण्यावरी उभा हा स्थितप्रज्ञ संसार, अवघा उधारीचा व्यापार. वा वा वा. नशिबान आहे की मला इतकी सुंदर मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मी, दुर्वांची जोडीतलं. हो. मरा मरा म्हणता म्हणता वाल्याचा वाल्मिकी झाला, माझं म्हणतील माझे मागे उपजला निपजला गेला, या चुकलेल्या यात्रेमधला, या चुकलेल्या यात्रेमधला मीच तो चुकलेला कापडी. डी दीर्घ आहे ना म्हणून कापडी असं म्हणायचं. वा वा. वाहतो ही दुर्वांची जुडी. क्या बात आहे. वा. शरदजी, खूप दिवसांची इच्छा होती आपलं, बरेचदा फोनवर बोलणं झालं, काही ना काही कारणाने हे लांबत गेलं, पण आज खूप दिवसांची इच्छा माझी पूर्ण झाली. माझ्या या सिरीजमध्ये काही लोक जी नक्की हवीच आहे तसा माझा हट्ट जो आहे त्यात तुमचं नाव अगदी पहिल्या रांगेत होतं. तर मनापासून थँक्स की तुम्ही इतकी दिलखुलास मुलाखत दिली. पर्सनली माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार मंडळी. स्वरश्रीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.